कारण इथं बसलेली पोरगी नीटचे क्लास करत असेल तर आताचे मायबाप लेकराला म्हणतात बाळा जी कर JEE, नाहीतर नीट कर NEET है ना. आजकालचा प्रत्येक मायबाप आपल्या लेकराला एक तर काय कर JEE जी कर नाहीतर NEET नीट कर. आमच्या काळात बाप आमच्या पेचकडात 2 लाथा घालायचा, जे बी करायचं ते नीट कर म्हणायचा. काळ बदललेला आहे. हा, सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या. हे का म्हणायलो की आपल्या माईनं आपल्या बापानं पोराला एक शिकवा की बाळा तुला डॉक्टर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. तुला MBBS डॉक्टर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. तुला इंजिनियर व्हायचंय, नो प्रॉब्लेम. पण हे होत असताना तू लहान होता तेव्हा आम्ही एका दवाखान्यात गेलो होतो आणि दवाखान्यात जात असताना 15,000 रुपये बिल झालं होतं. 5,000 रुपये कमी व्हावेत म्हणून तू बाप कॅबिन समोर 5 चक्रा मारू लागला. येणाऱ्या काळात तू डॉक्टर होय, बढियापैकी मोठा दवाखाना टाक. पण त्या दवाखान्याच्या कॅबिन मध्ये तू जेव्हा बसलेला असेल तर समोर एखादा गोरगरीब शेतकरी ज्याच्या गळ्यावर फाटलेला रुमाल असेल, ज्याच्या शर्टाला कुठतरी छिद्र पडलेला असेल, ज्याची चप्पल तुटलेली असेल, त्याला तू ह्या कॅबिन मध्ये येऊन 5,000 रुपये कमी करावे ही म्हणण्याची येळ येऊ नाही. तू हा मनाने ते कमी करावेत असा तू डॉक्टर होय, हे मायबापानं पहिले आपल्या लेकराला शिकवा. मुळात माझं शिक्षण आहे पोरो 12वी D.Ed. त्याच्यात मला 10वीला मार्क आहेत 75.20%. मला 12वीला मार्क आहेत 80.33%. मला D.Ed.ला मार्क आहेत 80%. पण याच्यात गफलत एक आहे, ह्या तिन्ही परीक्षेमध्ये हे मार्क माझ्या मनाचे नाहीत, पूर्ण कॉप्याचे. आणि लोक मला बोलवलेत मार्गदर्शक म्हणून. त्याच्यात जी ही फील्ड आहे या फील्डचा ना आपला धतुरा काही संबंध नाही. म्हणजे सर मला कॉम्प्युटर फक्त ऑन करता येते आणि ऑफ करता येते, त्याच्या बाहेर माईच्यान सांगतो आपल्याला काहीच कळत नाही. हा, माझ्याकडे कामाला मात्र 30-40 लोक आहेत, हे मात्र विशेष आहे. हा, कारण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एखादी भाषा एखादा स्किल, कारण मी आमच्या इथं छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये परभणीमध्ये एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला टोटल पॉलिटिकलचे पोरं होते, ते पॉलिटेक्निकचे. आणि पोरं असताना एक पोरगी आणि पोरगं सूत्रसंचालन करू लागले. दोघांनी बंबाट मेकअप केलेलं आणि दोघं इथे येऊन बोलू लागले आणि बोलताना टोटल इंग्रजीत बोलू लागले. आता विचार मंचावर बसलेले टोटल लोक काय होते, प्राध्यापक होते. त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही डिव्हिजन असतात, विभाग असतात, त्याचे विभाग प्रमुख होते. आणि त्याच्यात एकटा फक्त मी होतो 12वी D.Ed. मला ते येऊन मधात बसलं, कार्यक्रमाचा मी मुख्य मार्गदर्शक. आणि ते पोरगन पोरगी टोटल इंग्रजीत बोलायले. मी कोमात गेलो. आपला इंग्रजीचा कुठंच संबंध नाही. अर्धा तास पोरगी जोरात बोलायली, पोरग बोलायला, एक वाक्य पोरग एक वाक्य पोरगी. आणि तेवढ्यात ती पोरगी म्हणली, मिस्टर विठ्ठल कांगणे कम ऑन द स्टेज. मला कळलं आपल्याला बोलायला बोलले. मी आलो. आल्याच्या नंतर सांगितलं बाबा मॅडम, त्या दोघायला म्हणलं की सर तुम्ही दोघं अर्धा तास जे इंग्रजीत बोलले आपल्याला काही धतुरा कळाला नाही, पण तुम्ही मग नाव घेतलं, कदाचित मला इथं बोलायला बोललं असेल म्हणून मी आलो. मग मी त्या ठिकाणी एक वाक्य सांगितलं की मान्य हे बाबा कांगणे सरला इंग्रजी बोलता येत नसेल, कांगणे सरला कदाचित बोललेली इंग्रजी समजत नसेल, तरी माझ्याकडं इंग्रजी शिकवायला, मला इंग्रजी समजून सांगायला 4 लोक काम आलेत. मॅटर हे का म्हणायला पोरं माहितीये का, मोळ शिक्षण 12वीत झाले, मी कुठं कॉप्या केल्यात, मी आर्ट मध्ये शिकलोय, मी कोणत्या गावातला आहे, माझी भाषा कशी आहे, माझे माय बाप कसे होते, मला शिकवणारी परिस्थिती कशी होती, डज नॉट मॅटर. कळलं का, मसर हेकणी आहे, मोडकी आहे, सिंग तुटलेलं आहे, दूध द्याली दुधासी मॅटर आहे. तसंच सर कुठं शिकले, काय शिकले, सरला इंग्रजी येवो न येवो, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर पहिल्यांदा बोलायला मीच असतो, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून माय बापांना एक विनंती आहे, हे जे लेकर आहेत पोरिओ, आज फ्रेंडशिप डे. इथं बसलेल्या तमाम मायबापांना विनंती आहे, तुमचा लेख म्हणून सांगायलो
हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला, ताटे सर, हिच्या हातात खरं आहे म्हण नको, तिथं बोल नको बायल्यावानी. हिच्या हातात फ्रेंडशिप बँड दिसला, ते जर मुलीनं बांधला असेल तर नंबर 1 कार्यक्रम आहे. पण जर तो बँड पोरानं बांधला असेल तर कार्यक्रम बिघडला आहे. कळलं का? पोरगी नीटला गेली, नीट होऊन आली, क्लासला गेली फिजिक्सच्या, कॉफी शॉप मध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. हे मी बरोबर रोकटोक सांगायलो, आवर्जून सांगायलो मायबापांना. फ्रेंडशिप डे, पोरींनाही विनंती आहे, आपली मैत्रीण असावी, पण मित्र ही कन्सेप्ट बाळांनो बदलणारी आहे. तुमचे 5वीला मित्र वेगळे होते, त्याच्यातलं एखादं नाव तुमच्या लक्षात आहे. 10वीला तुमचे मित्र होते, त्याच्यातलं एखादं नाव लक्षात आहे. 12वीला मित्र होणार आहेत, त्याचं एखादं नाव लक्षात आहे. त्यानंतर तुम्ही जॉबला जाणार आहेत, तिथं तुमचा एखादा मित्र होणार आहे. त्या ठिकाणी नंतर नोकरीला जाणार, तिथे एखादा मित्र तुमचा जीवलग राहणार. पुढं बदली होणार, तिथं तुमचा एखादा मित्र होणार. शेवटी गावाकडे जाणार, गावातला मंदिराच्या पारावर बसणारा एखादा मित्र तुमचा होणार, आणि शेवटी मात्र तू एकटाच जाणार. पण या प्रत्येक हयातीत तुझं सुख दुःख जाणून घेणारे एक मित्रत्व या नात्यानं देवानं तुझ्या घरात दैवी रूपी 2 माणसं पाठवलेत. त्याची काळजी तुला पदोपदी पाहिजे. त्याचं नाव एक तुझी माय आणि एक नाव आहे तुझा बाप. ते तुला आठवलं पाहिजे. आणि हे मित्र जिंदगी सवारी या भंगार भुंगार गाण्यानं मित्रत्व कधीच व्यक्त होत नाही. मित्र कोण? अरे आपण मोकार टाइमपास करायलो तेव्हा मित्र या नात्यानं कोणीतरी आला, आपल्या खांद्यावर हात टाकला आणि तो म्हणला, भाऊ चल अभ्यास करू. त्या बापानं ट्युशनची फीस भरताना कोणाकडे पैसे मागितले ते मी पाहिले. त्या बापाची फाटलेली बनेल मी पाहिलेली आहे. त्या बापाच्या घरावर असलेले पत्र मी पाहिलेले आहेत. तो मित्र आपला कामाचा आहे. पण मित्र मित्राच्या आयुष्याला जो नाही तो, कळलं का, प्राणी लावण्याचं काम करत असेल तर तो भिकारचोट आपला मित्र नाही. नाहीतर तो ट्युशन मध्ये आला, आपल्या जवळ बसला, बढियापैकी तो लक्ष होतं, मास्तर बी बरोबर शिकू लागलं, आणि तो जर तू या कानात म्हणत असेल, भाऊ अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली, आता हे जेवढे सिट्या मारायलेत, आरडायलेत, यायला सिरियस गोष्टीशी काय घेणे? सय्यारा काय रडायलेत, चक्रा आल्यात, दातखिळी बसायली, अरे भरलेल्या चपलीचा वास द्या त्याला, है ना, कांदा नाही त्याच्या समोर, नाहीच काय झालं तर इंड्रेल पाजा 2-3 घोट त्याला. अरे दलिंदर हो, आपल्याला रडू कधी यावं? रडू यावं आपल्या बापाची परिस्थिती पाहिल्यावर. अरे हे लक्षात घ्या ना, आपला बाप तिथं का बसलाय? या विचार मंचावर बसेल आपल्या बापाला खुर्ची का नाही? आपला बाप किती दिवस कोणाचे भाषण ऐकणार? अरे एक स्थिती आपल्याला बदलली पाहिजे, कुठली तरी प्रगती आपण केली पाहिजे, आपलं नाव घेतलं पाहिजे, आपल्या बापाची छाती स्वाभिमानानं फुगली पाहिजे, आपल्या बापाला मधातून वरती बोलवलं पाहिजे, लोकांनी आपल्या बापासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याला कुठल्या भाषणाची गरज नसते. भाषणानं काय होतंय कधी लक्षात घ्या, प्रेरणा ही आतून असली पाहिजे, मोटिवेशन आतून असलं पाहिजे. कोंबडीचं अंड आहे का, ते बाहेरून फुटल्यावर आमलेट होतंय, आतून फुटल्यावर नव्या जीवाला जीव देते. आपलं काम ते आहे, आपल्या मायबापासाठी कोणीतरी यावं, भाषण द्यावं आणि तुम्ही प्रेरित व्हावे. एवढे नाबालिक तुम्ही नाहीत. मायबापाला एक विनंती आहे, फ्रेंडशिप डे चालू झालाय, अनेक पोरी असतील, तिच्या हातात पायाचं बेल्ट दिसला का, त्याचं नाव फ्रेंडशिप आहे का, आणि तो जर पोरानं बांधला असेल तर एक पोरग पोरगी मित्र मैत्रीण होऊ शकतात का नाही? मी काही शास्त्रज्ञ नाही, त्याच्यातला तर स्पेशालिस्ट नाहीच, पण एवढं मला माहित आहे, कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. मी बोललेल्या सर्व गोष्टी यायला कळाल्या, आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. त्यांनी तर नसता आलं तरी जमलं असतं. पण पोरी हो,
मायबापांना एक विनंती आहे, जर येणारा काळ बदलायचा असेल, आपल्या लेकराकडून काही आगळ्या वेगळ्या अपेक्षा असतील, तर सध्या हे त्याचं वय आहे का, हा कोमजलेल्या फुलातून बाहेर निघलाय, याला तुम्ही आता कंट्रोल केलं तर येणारा काळ कंट्रोल होण्याचा आहे. इथं बसलेल्या किती मोनींकडे मोबाईल हातवर करा, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. माईच्या सांगा किती पोरीकडे मोबाईल आहे, असं हातवर करा. एवढ्याच पोरी आहेत. जिच्याकडे मोबाईल असेल आणि जिने हात वरती केला नाही, मग ही जीभ काळी आहे. घरी गेल्यावर तुला सौम्य अटॅक येणार. मोबाईल किती जणीकडे हातवर करा. पोरायपैकी मोबाईल किती जणाकडे. लव यू पोरो. तुम्हाला दररोज मार पाहिजे केळे हो. अरे 10वी 12वीला आहेत तुम्ही, 12वीच्या आत असणारे हातवर करा. 12वीच्या आत 12वी झाली नाही असे किती जण हातवर करा. 12वी झाली नाही असे किती जण हातवर करा. 12वी पास किती जण हातवर करा. या मधल्या काहीच हात तुम्ही पहिलीलेत का. मग प्रॉब्लेम काय आहे. 12वी झालेल्या किती जणी आहेत. नाही ते इसरून गेला असेल मी पोरग हे म्हणून. मुख्य गोष्ट ही आहे पोरो, इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, आपल्या लेकराला हे थांबा रे, आपल्या लेकराला काय द्यायचं द्या, पण त्याला तुमची परिस्थिती कळू द्या. बाप या नात्यानं आपण कुठं किराणा दुकानावर कामाला आहेत ना, एक दिवस आपल्या अवलादीला सोबत न्या. तुम्ही काय काम करता हे त्याला कळू द्या. तुमच्याकडे कुठून पैसे येतात ते त्याला कळू द्या. तुम्ही शेतात काम करतात ना, हा शहरात बढियापैकी शॅक घालायला आहे, याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यानंतर या भिकार चोटाचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे ना, याच्या पोस्ट 1500 आहेत, याचे फॉलोअर 150 आहेत. का इथं बसलेल्या पोरांना तेच सांगायला, तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामला 3 प्रकारचे ब्लॉक आहेत भास्कर सर. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे पोस्ट, याच्याबद्दलच्या दैनंदिन रुटीन मध्ये हा काय टाकणार ती गोष्ट आहे पोस्ट. दुसरा आहे याला किती जण फॉलो करतात, बरोबर आहे का. आणि तिसरा आहे हे किती जणांना फॉलो करते, बरोबर आहे. असे कित्येक नमुने आहेत. यायचा मधला रकाना कमी आहे आणि उजवीकडला रकाना जास्त आहे. त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायले, त्याच्यात हे पोरग फॉलो कोणाला करायले, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून केस कुरुळे केले. हे फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी माजवली आहे. हे फॉलो कोणाला करायले, जो समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला आहे. हा फॉलो कोणाला करायला आहे, बाईज कमबॅक. हा फॉलो कोणाला करायला आहे, ज्यानं मारामाऱ्या केल्या. हा फॉलो कोणाला करायला आहे, ज्यानं दुसऱ्याच्या डुप्लिकेट गाड्या फिरवल्या. अरे फॉलो करायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, फॉलो करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षांना, फॉलो करायचे आपली परिस्थिती बदलण्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून तुमचं आणि आमचं डोकं सुधारण्याचं काम करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला. आपलं व्हायला काय माहितीये का, आपण ह्या फॉलोच्या नादामध्ये मी आवर्जून सांगतो पोरो, रील पेक्षा रिअल लाईफवर फोकस करा. ही जी तुमची रील लाईफ आहे का, याच्यापेक्षा रिअल लाईफला फोकस करा. आणि जेव्हा आपलं काम चांगलं असतंय का, काम चांगलं असतंय तेव्हा आरशात भांग पडताना आपण केसातून हात वरती घालतो, तेव्हा त्या आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपण आपल्याला म्हणू शकलो पाहिजे, आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. ते म्हणता आलं पाहिजे. आणि ते म्हणायचंय त्यासाठी काम तसं लागल, त्यासाठी परिस्थिती तशी लागल. तुम्हाला मी काय म्हणलं, हे विचारमंच आहे. विचारमंचावर बसलेले कोण कोण आहे, क्लास घेणारे सर आहेत, कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारे सर आहेत, एक सामाजिक सेवक आहेत, एक इन्स्टिट्यूट वाले भास्कर सर आहेत,
त्यांचे मित्र आहेत. आणि मेघना दिदी येणार आहेत, हो ना, मेघना दिदी येणार आहेत. सक्सेस काय म्हणतात माहिती आहे का? 2019ला मेघना दिदीचा कार्यक्रम होता, तिथं मी सूत्रसंचालन करायला होतो. कोण येणार आहे त्याचे नावं घ्यायला होतो, आणि आज सर त्याच्या बाजूला आहेत. ही सक्सेसची डेफिनेशन आहे. हे सहज काहीच होत नाही. तुम्हाला मी काही मोटिवेशन द्या, मी काय वक्ता नाही, बिकता वक्ता तर नाहीच. हे वक्ता बिकता मला कोणी म्हणलं की मलाच ताणे आले. मला आपण 12वी पास आहे ना, आपण कधी वक्ते झालो. लोक पुन्हा प्राध्यापक म्हणालेत, मूळ शिक्षण 12वी आणि पुढे टाकायले प्राध्यापक. मी मनानं टाकीन, लोक टाकायलेत. आता लोक उद्या डॉक्टर टाकतील, मला काय हे नाही, बरंच आहे ना. मुख्य गोष्ट का सांगायला पोरो, हे जे विचार मंच आहे का, बापानं आपल्या लेकराला एवढं शिकवा की बाळा, या कुठल्याही खुर्चीवर, कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी आपल्याकडे सत्ता लागते. सत्ता, पालकमंत्री, कळलं का? आपल्याला कुठल्याही स्टेजवर बसण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही. तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हायचं रे? त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमदार होऊन फक्त लोकांना घोडे लावू नको, एवढं चांगलं काम कर. नेता हो बापा, फक्त लोकांचे चांगले कामं झाले पाहिजे, तिला महत्वाची गोष्ट आहे. एवढ्यापैकी मला सांगा, त्याला एकट्यालाच वाटलं आमदार व्हायचंय. तुमच्यापैकी जरी वाटलं असतं तर बाजूची हसली असती का नाही? माय आणि तू आणि आमदार. आमचं पोरग म्हणलं असतं मला व्हायचं, बाजूचं म्हणलं असतं भाऊ इसाची अंडरपॅन्ट, डॉलरची बनियान है ना, रिअलमीचा मोबाईल, धुऱ्यावर बा बेजार, 4 जागी पत्र गळायलेत, इथली बकेट उचलून तिथं ठेवायला. तू, आपण गरीब आहेत, आपण किती चांगलं काम करा, लोक आपल्याला ताण देणार आहेत. म्हणून बाळांनो, कुठलाही स्टेज असू द्या, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. ती आपल्या नशिबात येणार नाही. दुसरी गोष्ट आहे, विचार मंचावर बसायला दुसरी गोष्ट लागते आपल्याकडे, मालमत्ता. तिथं येणारच नाही. बेदार आहेत आपण त्या बाबतीत, बरोबर आहे. आता तुम्ही काय रेतीचं टिप्पर चालवणार नाहीत, बरोबर आहे का? तुम्ही रेतीचं टिप्पर चालवणार नाहीत, आपापाचा पैसा खाणार नाहीत. म्हणजे विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते, आपल्या नशिबात येणार नाही. मालमत्ता लागते, ती पण आपल्या नशिबात येणार नाही. मग बापाने एक पोराला सांगा, बाळा देशातल्या कुठल्याही स्टेजवर बसायला सत्ता लागते, मालमत्ता लागते. जरी ह्या 2 गोष्टी आपल्याकडे आल्या नाही तरी बाळा, बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. हे बापानं लेकराला सांगायचं. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, महाबाप ग्रामपंचायत सदस्य नव्हता, पण सध्या कांगणे सर उपमुख्यमंत्र्याच्या बाजूला. येणाऱ्या काळात आपला कार्यक्रम मुख्यमंत्र्यासोबत आहे. काही दिवसात कांगणे सर तुम्हाला मोदीच्या बाजूला दिसतील. पक्षप्रवेश म्हणून नाही, नाव असेल गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष, आपला दुसरा पक्ष नाही. हा, आपला आयुष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य. बाकी भंगार गोष्टीत आपल्याला इंटरेस्टच नाही. नेता होऊन काय करायचं? फॉर्च्युनर पहिलेच घेतली, बंगला पुढच्या वर्षी व्हायला, पुन्हा काय लागतंय? सोनं नाणं इसेच खलास. सध्या नाद खुला आहे आपला, एक हात सोन्याचा आणि एक चांदीचा आहे. सध्या इसेच नाही. पुन्हा कोणाला लुबाडून नाही. 1 तास कुठं बोललं तरी 50 पक्के आहेत. 49,999 पण नाही, 50. आता 1 तारखेपासून 60 केलेत. आमदार असेल 1 लाख, साधारण माणसं असतील 50. हा, मात्र मी कुठल्याही कार्यक्रमात गेलो 49,999 बी घेत नाही. पण मात्र ते 50,000 रुपये माझ्या वैयक्तिक सुखासाठी, माझ्या बायकोच्या राणीहारीसाठी, माझ्या पोरीच्या भविष्यासाठी खर्च केले तर मी झोपेत मरायला पाहिजे.
ज्या पोरीला मायबाप नाही, जिला शिकायचं, ज्या लेकराला मायबाप नाही, त्याच्या शिक्षणासाठी खर्च करत असतो. म्हणजे एवढे विचार आपले भंगार नाहीत की ते पैसेही आपल्याला कमी पडतील, हे लक्षात घ्या. बहुतेक भास्कर सरांचा फोन आलता, मला तुरकर सरांनी फोन केला. मी त्यांना सांगितलं की बाबा नवीन नवीन पोरं आहेत, नवीन कामाला लागलेत, सहसा 99% 7-8 घंटे क्लास असल्यामुळे मी फोन उचलत नाही. त्यांना सांगितलं बरं पैशाचं काही घेणं नाही. म्हणलं माझ्याकडे जे अनाथ लेकरं आहेत त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या, त्या अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्य द्या. कार्यक्रमाला येऊन मी काय वक्ता बिकता नाही, मी डेली रुटीन घडलेल्या घटनेवर बोलत असतो. वक्त्याचं काम असतं याचा डायलॉग घे, त्याचा डायलॉग घे, याचा त्याला चिपकून दे, 2 हिंदीच्या शेरोशायरी मार, तू टाळ्या वाजव, गेला मोकळा पुन्हा, नंतर तू बी विसरून गेला. तर आपल्या देशात भाषणानं काही लय मोठा धतुरा फरक पडला नाही. इथं बसलेल्या बाय आहेत, एवढे कीर्तन ऐकले आपण, सासू सुनाचे भांडणं चालूच आहेत. कीर्तन ऐकू ऐकू कीर्तनकार श्रीमंत झाले, तसे भाषण देणारे लोक श्रीमंत झाले. आपल्यात काही धतुरा बदल झाला नाही, आपलं तेच चालू आहे. दोघी जणी भेटल्या, तिसरीवर गप्पा, ही गेली की तिच्यावर गप्पा. बदल लय मोठा कुठ झाला. पण इथं बसलेल्या बापांना एक विनंती आहे, ह्या जे पोरं आहेत, तुमच्याकडे तो मोबाईल नसेल पण या पोराच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम नावाचं ॲप आहे. त्याच्यावर याचं प्रेम, याचं दुःख, याच्या भावना, याचा संघर्ष, याला कोणी डावललं, ह्या प्रत्येक भिकारी गोष्टी तो स्टोरीच्या रूपानं व्यक्त व्हायला आहे. तिला बोलायचंय, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. ती याचा फोन उचलणं, ती याला बोलणं, हे स्टेटस स्टोरीवर तिला मेन्शन करून, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा, जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1.5 किलोमीटर पळणारा तू काय धतुरा धमाका करणार. याला कोणी पैसे दिले नाही, याला कोणी वाईट वेळेत साथ दिली नाही. याचा डायलॉग, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हे किराणा दुकानात पुड्या बांधायला तू काय हिशेब ठेवणार. म्हणून मायबापांना तुमचं पोरगं म्हणून विनंती आहे, शाळेत आपल्याला मास्तरानं तुडू मारले, आता येईल मास्तर मारिनात. म्हणून एक विनंती तुमचा लेख म्हणून करायलो, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. त्याचं चुको न चुको मायच्यान सांगतो तरी हाना. उद्या श्रावण सोमवार हे चांगला वार हे, कळलं का. वेळ ठरवा दुपारी 2, शाळा बिळा संपली, बाळा ये. श्रावण सोमवार हाफ डे असतो ना 2 वाजता. कधी कधी पोरं तुम्ही पण इमानदार आहेत, जर कधी तुमचा बाप विसरला तर तुम्ही तुमच्या बापाला फोन करायचा, पप्पा आय एम रेडी, व्हाय आर नॉट कमिंग. कळलं का. आपल्या कमरेचा बेल्ट आपल्या बापाकडे द्यायचा, म्हणायचं 2-4 टाका का. आणि काय मारायचंय. आणि जरी तुम्ही मारताना पोरांनी विचारलं पप्पा काहून, तर तुम्ही तुमच्या कॉलरला हात लावून म्हणायचं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. गरजेचं आहे. म्हणजे पोराला वळण द्यायचं का बिघडायचं हे तुमच्या हातात आहे. त्याचा मोबाईल चेक करा, त्याचं प्रेमावर दुःख, प्यार, इश्क, दर्द, लव स्टेटस दिसलं हाना. इथून पुढे वार सोमवार, वेळ दुपारी 2. आता टाळी एका हाताने वाजत नाही, म्हणून ह्या ज्या पोरी आहेत यायला वार मंगळवार सायंकाळी 5. नाही, दोष तुमचा नाही. पोरात इकडे पहा, सध्या राज्य कोणाचं असं जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर सध्या राज्य कोणाचं, तर राज्य एकाच बापाचं आहे. त्या बापाचं नाव आहे बाबासाहेबाच्या संविधानाचं. हे लक्षात घ्या. बाबासाहेबाच्या संविधानाचं जे राज्य आहे का, तर या संविधानात एक गोष्ट आहे भाऊ, काय, ज्या घटकावर अन्याय झाला का त्या घटकाला मोठं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. पहिले अन्याय कोणावर झाला, पोरीओ तुमच्यावर झाला. पहिले अन्याय कोणावर झाला, आपल्या माया बहिणीवर झाला. अन्याय कोणावर झाला, आपल्या व्यवस्थेवर झाला. अन्याय कुठं झाला, आपल्या चरित्रावर झाला. अरे सध्या अख्खे दिवस तुमचे, एखाद्या पोरानं टक लावून 15 सेकंदापेक्षा जास्त तुमच्याकडे पाहिलं का, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले उचलून नेऊन टपटप हाणतात.
म्हणजे एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून एखाद्या पोरीकडे पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला पोलीसवाले टायर मध्ये गुदुगुदू हाणतात नुसतं पाहिल्यावर. त्यानं जर डावा डोळा लपलप केला तर मग तर इसेच खलास.